केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. शिवाय देशातील वेगवेगळ्या राज्यातील विधानसभाच्या 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक देखील जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांचाही समावेश होता. म्हणजेच राहुरी आणि बारामतीची निवडणूक कधी आणि निकाल कधी हे स्पष्ट झालं. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदार होईल, तर 4 मे रोजी या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल लागेल. आता ज्यावेळी निवडणूक आयोग या निवडणुकांची घोषणा करत होतं, अगदी त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीत होते. राहुरीतील जाहीर भाषणात फडणवीसांनी या निवडणुकांसाठी भाजपचं प्लॅनिंगच सांगून टाकलं. या दोन्ही निवडणुकांसाठी भाजपचे 2 प्लॅन आहेत, प्लॅन ए आणि प्लॅन बी. हे दोन्ही भाजपनं ॲक्टिव्हसुद्धा केलेत. शिवाय राहुरीचा उमेदवारही ठरलाय. होय, आम्ही बरोबर बोलतोय. भाजपनं राहुरीचा उमेदवारही ठरवलाय. कालच आम्ही त्यावर सविस्तर व्हिडिओही केलाय. आता आज भाजपचे 2 प्लॅन आम्ही सांगतोय. राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस रविवारी राहुरीत आले. हेलिपॅडवरच त्यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीचं गणित सांगून टाकलं. आम्ही त्यावर काल मुख्यमंत्र्यांचा अक्षय कर्डिले नागरीण हेलिपॅडवर नक्की काय झालं या टायटलचा व्हिडिओही केलाय. भाजप हा मुळात प्लॅनिंगचा अंदाज न येणारा पक्ष आहे. भाजपचं धक्कातंत्र तर सर्वश्रुत आहे. भाजप कधी कोणाला कोणतं पद देईल व कोणाला खुर्ची ऑफर करेल हे सांगता येत नाही. चर्चेतही नसणाऱ्या रवींद्र चव्हाणांना भाजपनं प्रदेशाध्यक्ष केलं, तर विधानसभेला पराभूत झालेल्या राम शिंदेंना थेट सभापती केलं. भाजप कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. भाजपमध्ये कामाच्या मेरिटवर तुमचं पद ठरतं. तिथं परंपरा, वशिला किंवा ज्येष्ठत्वावर पदे वाटली जात नाहीत. कामाच्या मेरिटवरच डॉक्टर सुजय विखेंना भाजपनं थेट प्रदेशोपाध्यक्ष केलंय. हे झालं पदवाटपाचं. पण भाजप कधी काय करेल याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. उद्धव ठाकरे, नाना पटोलेच काय, पण राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनाही भाजप बुचकळ्यात टाकताय. ठाकरे, पटोले, सपकाळ, पवार, सुळे हे सगळे नेते फडणवीसांच्या प्लॅनिंगपुढे आणि चालीपुढे गबगार होतात. आता हे आम्ही म्हणत नाहीये. गेल्या 5 वर्षातील घडामोडी पाहिल्या की आम्ही हे का म्हणतोय हे समजतं. एकनाथ शिंदेंचं बंड असो, अजितदादांचं बंड असो, विधानसभेचं नेत्रदीपक यश असो किंवा अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं म्हणजे शरद पवारांची राज्यसभेची उमेदवारी असो, या सगळ्या घडामोडीत फडणवीस चर्चेत राहिले, फ्रंट फुटला राहिले. आताही फडणवीस फ्रंट फुटलाच आहेत, चर्चेत आहेत. त्याचं कारण आहे बारामती व राहुरीची पोटनिवडणूक. 28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालं. त्यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेही हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. विधानसभेच्या या दोन्ही रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केली. कायद्यानुसार ही निवडणूक 6 महिन्यांच्या आत होणारच होती. त्यामुळे भाजपनं या जागा रिक्त झाल्याबरोबर या पोटनिवडणुकीचं प्लॅनिंग सुरू केलं. अर्थात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत राहिल्या व घडतायत. परंतु भाजपनं या दोन्ही निवडणुकांची आत्तापर्यंत चर्चा केली नव्हती. परंतु मुख्यमंत्री रविवारी राहुरीत आले आणि त्यांनी या पडद्यामागच्या घडामोडींचा ट्रेलर सांगून टाकला. आम्ही ट्रेलर का म्हणतोय, तर भाजप त्यांच्या प्लॅनिंगची जाहीर वाच्यता कधी करत नाही, फक्त छोटीशी हिंट देतं. तशीच हिंट फडणवीसांनी राहुरीच्या भाषणात दिली. फडणवीस म्हणाले, बारामती व राहुरीची पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण आमच्यावर जर निवडणूक लादली तर आम्ही ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत. फुल स्टॉप. फडणवीसांनी एका वाक्यात सगळं सांगितलं, पण त्यातून विरोधकांना काय समजायचे ते समजले. तसं पाहिलं तर फडणवीस एकच वाक्य बोलतात, त्यातून विरोधकांनी समजून जायचं असतं. शरद पवारांना राज्यसभेवर आणण्यापूर्वीही फडणवीसांनी एकच वाक्य सांगितलं होतं, शरद पवारांशिवाय दुसरा उमेदवार दिल्यास आम्हीही 7वा उमेदवार देऊ. बस, या एका वाक्यानंतर महाविकास आघाडी घाबरली आणि हक्काची जागा हातची जायला नको म्हणून शरद पवारांना 85व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर जावं लागलं. उड्या मारणारा ठाकरे गट आणि काँग्रेसनं तलवारी मॅन केल्या. फडणवीस ऐनवेळी काय आणि कसा गेम करतात हे 2022ला दिसलं होतं. बारामतीत सुनेत्रा पवार या बिनविरोध होतील, हे जवळपास निश्चित आहे.
अगदी तसंच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली म्हणून शरद पवार गटानं राहुरीची जागाही बिनविरोध होऊ द्यावी असा थेट इशारा फडणवीसांनी दिला. आणि जर शरद पवार गटानं उमेदवार लादलाच तर त्याचीही तयारी झालीय असंही त्यांनी सांगून टाकलं. म्हणजेच एका वाक्यात प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्हीही सांगून टाकले. फडणवीसांच्या या दोन्ही प्लॅनमध्ये कदाचित पराजक्त तणपुरेही असू शकतात. म्हणजे पराजक्त तणपुरे जर भाजपमध्ये आलेच तर त्यांना राहुरीच्या पोटनिवडणुकीत थांबण्याच्या बदल्यात भविष्यात एखादं पद दिलं जाऊ शकतं. कदाचित या घडामोडी मुंबईत घडत असाव्यात. त्यामुळे शरद पवारांनी ऐनवेळी उमेदवार देण्याची भाषा केली तर त्यांना उमेदवारच मिळणार नाही असंही प्लॅनिंग कदाचित भाजप करत असावं. आता या सगळ्या प्लॅन ए मधल्या शक्यता आहेत. प्लॅन बी मध्ये निवडणूक झालीच तर विखे पितापुत्र आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर सगळी जबाबदारी देण्यात आली असावी. कारण गेल्या आठवड्यात ही सगळी मंडळी फडणवीसांनी मुंबईत बोलावून घेतली होती. असो, या सगळ्या शक्यता आहेत, पण तसंच होईल असंही म्हणता येतंय. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक